RT ॲडमिशन 2026-27 तर यामध्ये भरपूर असे पालक वर्ग आहे की जे कमेंट्स करत आहे. त्यांच्या कमेंट्सवर आपण हा व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये त्यांनी जेवढे कमेंट्स केलेले आहेत त्यामध्ये आपण जवळपास संपूर्ण ज्या कमेंट्स आहे ह्या कव्हर करणार आहे. तर बघू शकता RT मोफत प्रवेश 2026. तर पहिली कमेंट्स होती की अर्जामध्ये किती शाळा टाकता येते. तर अर्जामध्ये 1 ते 10 शाळा तुम्ही टाकू शकता. डिपेंड तुमच्यावर आहे, 1 शाळा टाका किंवा 10 शाळा टाका, परंतु 10 शाळेपर्यंत तुम्ही यामध्ये तुमच्या आजूबाजूच्या 1 ते 3 किलोमीटरमध्ये म्हणजे 0 ते 1 आणि 1 ते 3 या किलोमीटरमध्ये तुम्ही शाळा टाकू शकता. तर टोटल 1 ते 10 शाळा आपण टाकू शकतो. त्यानंतर 1 ते 10 शाळा टाकल्यानंतर नंबर किती शाळेमध्ये लागते. तर बघू शकता नंबर फक्त आणि फक्त एका शाळेमध्येच लागते. तुम्ही 10 शाळा टाका की तुम्ही 5 शाळा टाका, तुमचं सिलेक्शन एका शाळेमध्ये होणार आहे. एकापेक्षा जास्त शाळेमध्ये तुमचे शिक्षण होणार नाही. आणि तुम्ही 1 शाळा टाकली तर चालते का, अशाबद्दलसुद्धा एक कमेंट्स आलेली होती की आम्हाला फक्त एकच शाळा टाकायची आहे, तर आम्ही 1 शाळा टाकू शकतो का. हो, तुम्ही 1 शाळा टाकू शकता, परंतु तुम्ही एकदा जर फॉर्म सबमिट केला तर तुम्ही तो फॉर्म एडिट करू शकणार नाही आहे, दुसरा फॉर्म भरू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर 1 शाळा टाकायची आहे, जर तुमचा या शाळेमध्ये नंबर लागला नाही तर तुम्ही RTमध्ये इलिजिबल राहणार नाही. त्यामुळे तुम्ही 1 शाळा टाकत आहात, बरोबर आहे, टाकू पण शकता, कारण 1 ते 10चा क्रायटेरिया आपल्याला दिलेला आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल की ज्याही चांगल्या शाळा असेल 2-3 आजूबाजूला, तुम्ही त्या शाळासुद्धा ॲड करा, कारण की एका शाळेवर जर तुम्ही डिपेंड असाल तर तुमचा नंबर लागेलच असं नाही आहे. त्यामुळे 1 ते 3, 4, 5 शाळा असेल आजूबाजूला चांगल्या, त्या शाळा तुम्ही टाकू शकता. तर अशाबद्दल जेही पालकवर्गांनी कमेंट्स केलेल्या आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे, कारण की भरपूर जे पालकवर्ग आहे त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारे भरपूर सारे प्रश्न निर्माण झालेले आहे. तर यामध्ये आपण ते प्रश्न कव्हर करतोय. त्यानंतर बघू शकता फॉर्म चुकला तर परत फॉर्म भरू शकतो का. नाही भरू शकत, कारण की तुमचं आधार कार्ड नंबर हा ऑलरेडी लिंक असतो. त्यामुळे तुम्ही एकदा फॉर्म भरला, तो जर फायनल सबमिट झाला तर तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकत नाही. जर तुम्ही दुसरा फॉर्म भरला तर तुमचे जेवढेही फॉर्म भरले संपूर्ण फॉर्म तुमचे रिजेक्ट करण्यात येतात. याबद्दलची माहितीसुद्धा साईडवर सुद्धा उपलब्ध आहे. त्यानंतर 5व्या नंबरची जी कमेंट्स होती की फॉर्म कुठे भरायचा. तर फॉर्म तुम्ही तुमच्या जवळपास जेही ऑनलाईन सायबर कॅफे आहे, ऑनलाईन सेंटर आहे, जिथे जेही एज्युकेशनचे फॉर्म भरून देण्यात येते, तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जर तुम्हाला स्वतः फॉर्म भरता येत असेल तर आपण व्हिडिओ देणार फॉर्म भरण्याचा, त्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा 6व्या नंबरची होती की फॉर्म भरला तर नंबर लागतोच का. तर यामध्ये तुम्हाला कोणीही आन्सर देऊ शकत नाही, कारण ही एक लॉटरी सिस्टीम आहे. आणि लॉटरी सिस्टीममध्ये बघू शकता एका जागेसाठी कितीतरी विद्यार्थी हे फॉर्म भरत असतात. तर यामध्ये समजा 10 ते 20 पोरं आपण अंदाज जर पकडला तर 20 पोरांमध्ये 1 जागा, तर यामध्ये 19 विद्यार्थ्यांचे नंबर लागत नाही. अशा प्रकारे आपण एक छोटं एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्यामुळे नंबर लागेलच असं फिक्स नाही आहे. कोणाचा नंबर लागतो, कोणाचा नंबर लागत नाही. कारण की मागच्या वर्षी अंदाजे 1 लाख जागा होत्या आणि जवळपास 3 ते 3.5 लाख फॉर्म आलेले होते. तर या 3.5 लाखमधून 1 लाखच विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आले. त्यामध्ये वेटिंग लिस्टसुद्धा होती. यावर्षीसुद्धा वेटिंग लिस्ट राहणार आहे. त्यानंतर बघू शकता 7व्या नंबरचा पॉईंट आहे, पैसे देऊन नंबर लागतो का. मी एक व्हिडिओ दिलेला होता तुम्हाला 2 ते 3 दिवसा अगोदर, की तुम्हाला कोणी जर डॉक्युमेंट्स मागत असेल, मी नंबर लावून देतो, माझ्याकडे फॉर्म भरायला तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवा, ऑनलाईन पाठवा, मी लिंक पाठवतो, पैसे पाठवा. यामध्ये म्हणजे अशा भानगडीमध्ये तुम्ही पडू नका, कारण की ही लॉटरी सिस्टीम आहे. आपण स्वतः फॉर्म भरा, आजूबाजूला सायबर कॅफे आहे त्यांच्याकडून फॉर्म भरा, आपले डॉक्युमेंट्स कोणालाही सेंड करू नका. कारण की यामध्ये मी नंबर लावून देतो असे भरपूर तुम्हाला सांगतील, परंतु शेवटी ही सिस्टीम आहे आणि ऑनलाईन संपूर्ण माहिती होणार, तुमची माहिती गोळा केली जाते आणि लॉटरी सिस्टीममध्ये ही नंबर लागतात. त्यामुळे अशा भानगडीमध्ये पडू नका की पैसे देऊन नंबर लागतो का, कारण यामध्ये तुमच्यासोबत फ्रॉडसुद्धा होऊ शकते. त्यानंतर बघा नंबर कोणत्या शाळेत लागतो. हा एक कमेंट चांगली होती, परंतु हे कमेंट्स मलासुद्धा समजली नाही. परंतु मी या कमेंट्सवरून एक अंदाज काढला की नंबर कोणत्या शाळेत लागतो. बघा एक क्रायटेरिया आहे की 0 ते 1 किलोमीटर, दुसरा क्रायटेरिया आहे 1 ते 3 किलोमीटर. तर यामध्ये सर्वात प्रथम नंबर लागतो ते म्हणजे 0 ते 1 किलोमीटर.
याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरापासून 1 किलोमीटरपर्यंत ज्याही शाळा आहे त्या शाळेला तुमचा नंबर म्हणजे चेक करण्यात येते की तुम्ही यामध्ये इलिजिबल आहे का, तिथे जागा आहे का. जर असेल तर तुम्हाला पहिला प्रिफरन्स हा 1 किलोमीटरचा देण्यात येतो. त्यानंतर जर तुमचा नंबर लागला नाही तर 1 ते 3 मध्ये तुम्हाला चेक करण्यात येते आणि 1 ते 3 मध्ये जर जागा असेल तर तुम्ही यामध्ये इलिजिबल राहू शकता, तुमचा नंबरसुद्धा लागू शकते. त्यानंतर बघा 9व्या नंबर, 10 शाळा टाकाच लागते का. म्हणजे फॉर्म फिलअप करताना आपण सांगितलं की 1 ते 10 शाळा टाकू शकतो, तर 10 शाळा ह्या कंपल्सरी टाकायच्या का, अशी कमेंट्स होती. तर हे तुमच्यावर डिपेंड आहे, कारण की तुमच्या एरियामध्ये किती शाळा आहे, 1 ते म्हणजे 0 ते 1 आणि 1 ते 3 मध्ये किती शाळा हे एकदा चेक करा. यामध्ये जर तुम्हाला 4 किंवा 5 शाळा जरी चांगल्या वाटत असेल तर तुम्ही 4 ते 5 शाळासुद्धा टाकू शकता. 10 शाळा टाकाच असं नाही आहे, यामध्ये सांगितलेलं आहे 1 ते 10 पर्यंत टाकू शकता तुम्ही, कारण की लास्ट इयरपर्यंत हाच क्रायटेरिया होता. त्या संपूर्ण मागच्या वर्षीच्या क्रायटेरियावरून तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. त्याप्रकारे आपण ही माहिती देत आहे. यामध्ये जर काही अपडेट आली नवीन तर तुम्हाला फॉर्म सुरू व्हायच्या अगोदर संपूर्ण अपडेट फ्रेशमध्ये देण्यात येणार आणि त्यानुसार तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. तसं पण तुम्हाला फॉर्म सुरू झाल्यानंतर आपण 2 ते 3 दिवस फॉर्म भरा असं म्हणत नाही, कारण साईडमध्ये ज्याही अडचणी असते त्या अडचणी संपूर्ण दूर झाल्याशिवाय आपण सांगत नाही की फॉर्म भरा. आणि तुम्हाला त्याप्रकारे व्हिडिओ देण्यात येतो की फॉर्म कसा भरा, फॉर्ममध्ये कोणकोणत्या ज्याही अपडेट दिलेल्या ह्या चेक करा, त्यानंतर फॉर्म भरा. तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला वेळेवर आपण देणारच आहे. त्यानंतर बघू शकता बाबाचे कास्ट सर्टिफिकेट चालते का, तर हो, फादरचे कास्ट सर्टिफिकेट चालते. जर मुलाचे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही काढूसुद्धा नका. ऑलरेडी जर तुमच्या वडिलाचे म्हणजे मुलाच्या वडिलाचे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते कास्ट सर्टिफिकेट चालते. तर अशा प्रकारे ह्या कमेंट्स होत्या. तर 10 कमेंट्स आपण दिसल्या आपल्याला, आपण ह्या कवर केलेल्या एका व्हिडिओमध्ये. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणते डाऊट्स असेल तुम्ही यावरती कमेंट्स करा. जर जास्तीत जास्त पॉईंट्स कवर करण्याचा प्रयत्न करू आपण, म्हणजे जर कमेंट्स आल्या तर, आणि त्याप्रकारे तुम्हाला माहिती आपण देऊ. तर अशाबद्दल ही एक अपडेट होती. RTE ॲडमिशनमध्ये कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करून सांगा, त्याबद्दलची माहिती तुम्हाला देण्यात येणार. आणि RTE ॲडमिशनचे फॉर्म उद्यापर्यंत आपल्याकडे नवीन अपडेट येईल, कारण की आज शाळा रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस होता. डेट एक्सटेंड होणार का, आणि जर झाली तर कोणत्या तारखेपर्यंत होणार, आणि फॉर्म कधीपासून सुरू होऊ शकते याबद्दलची माहिती तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.